नमस्कार मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळी बौद्ध धर्माचा सण आहे का? दिवाळीचं महत्त्व बौद्ध धर्मात काय आहे? सम्राट अशोकाने 84,000 धम्मस्कंद का बांधले? दीपक दिव्याचं वर्णन सर्वप्रथम बौद्ध वाणीत आहे. धम्मस्कंद म्हणजे काय? कार्तिक अमावस्याचा तो दिवस होता जेव्हा पहिल्यांदा बौद्ध धर्माचे भगवान गौतम बुद्ध ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 18 वर्षानंतर आपले लुंबिनीच्या जवळ कपिलवस्तू येथे आले होते. तेव्हा गौतम बुद्धांचे वडील राजा शुद्धोधन यांचा आदेश होता की संपूर्ण कपिलवस्तूमध्ये सण उत्सव साजरा करावा. त्यांच्या वापस येण्याच्या आनंदाने तिथल्या प्रजेने लाख दीप प्रज्वलित करून त्यांचं भव्य असं स्वागत केलं. खूप फुले माळाने रोषणाईने संपूर्ण कपिलवस्तू उजळून निघाली होती. त्याच वेळेस भगवान गौतम बुद्धांनी अपो दीपो भवचा उपदेश आपल्या शिष्यांना दिला. तेव्हापासून त्यांच्या आठवणीत दिवाळीचा सण बौद्ध धर्मात साजरा केला जातो. आणि दुसरी गोष्ट ही आहे की हजारो वर्षापूर्वी कलिंगच्या भीषण युद्धानंतर सम्राट अशोकने दिवाळीच्या दिवशीच हिंदू धर्माचा त्याग करून पूर्णपणे बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतर सम्राट अशोकने जीवनभर देश विदेशात बौद्ध धर्माचा प्रचार आणि बौद्ध स्तूप व मूर्तींचा निर्माण केला. सम्राट अशोकने बौद्ध धर्माची जेव्हा यात्रा प्रवास केला तेव्हा त्यांना या घटना माहीत झाल्या. तेव्हा सम्राट अशोकने अशी शपथ घेतली की तथागत बुद्ध आणि त्यांच्या शिष्याकडून दिले गेलेले 84,000 उपदेशांना ते जिवंत करतील. मानव जातीच्या इतिहासात असा पराक्रमी निर्णय सम्राट अशोकच घेऊ शकत होते. त्यांनी आपले राज्य जे की इराक, अफगाणिस्तान, श्रीलंकेत पसरले होते. त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक एका गावात, एका नगरात, प्रत्येक एक जनपद वर एक धम्मस्कंदाचा निर्माण करेल. 84,000 धम्मस्तूप सर्वत्र स्मृतिचिन्ह म्हणून बांधले जावेत. धम्मस्कंद मध्ये बुद्ध विहारांचा, धम्मशिलालेखांचा, धम्मस्तूपांचा, विद्यालयांचा, माणसांच्या दवाखान्याचा, पक्ष्यांच्या दवाखान्याचा, शाळेचे असे 84,000 धम्मस्कंदाचा निर्माण केले. जेव्हा ते तयार झाले तेव्हा राजाकडे सेनापती गेले व म्हणाले, महाराज, तुमच्या आदेशानुसार, इच्छेनुसार साऱ्या देशात 84,000 धम्मस्कंद बनवून तयार झाले. तेव्हा सम्राट अशोकाने कार्तिक अमावस्येच्या दिवशी त्यांच्या उद्घाटनाचा निर्णय घेतला की मी ह्या कार्तिक अमावस्येच्या दिवसाला अभिमानाचा, गौरवाचा दिवस बनवेल. यापेक्षा दुसरा दिवस असू शकत नाही. त्यांनी त्यांच्या प्रधानांना, साधू महंतांना, संपूर्ण देशाला अशी बातमी देण्यास सांगितली की या सर्वांचं उद्घाटन उत्सव कार्तिक अमावस्येला होईल. त्याची साक्ष श्रीलंकेचा ग्रंथ दीपवस, जो पाली भाषामध्ये आहे, त्याचा हिंदी अनुवाद डॉक्टर बाल्विक प्रसाद यांनी केले आहे. याचं वर्णन जे तुम्ही आतापर्यंत ऐकलं ते पान नंबर 133 ते 134 वर आहे. यामध्ये लिहिलेलं आहे की या सर्व विहारांचा निर्माण झाल्यानंतर त्यांच्या सन्मानात कार्तिक अमावस्यापासून पूजा सप्ताह साजरा केला गेला. तो कसा साजरा केला तर जागोजागी फुलांच्या माळा सजवल्या गेल्या, गजरे, लढिया सजवली गेली, साऱ्या देशात दिव्यांच्या माळा बनवून सजवल्या आणि दीपदान उत्सव हे त्याचं नाव ठेवण्यात आलं. सम्राट अशोकाच्या आदेशानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी सर्व स्तूपांवर दिवे लावण्यात आले. सम्राट अशोकाचा हा आदेश हुकूम मिळता संपूर्ण मगध साम्राज्याचे लोक आनंदाने नाचू लागले आणि प्रत्येकाने त्या सणाला इतक्या उत्साहाने, विश्वासाने साजरा केला की त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाला तो सण उत्सव कार्तिक अमावस्येला साजरा करू होऊ लागला. सम्राट अशोकाकडून भारत आणि आसपासच्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला गेला, ज्या कारणाने हा जगात एक नवीन धर्म उदयास आला. बौद्ध धर्माचे अनुयायी ह्या आठवणे स्मरणार्थ दिवाळी हा सण साजरा करतात. सम्राट अशोक राजाचं म्हणणं होतं की दीपदान उत्सवचा अर्थ होतो ज्ञानाचं दान, म्हणजे बुद्धीचा विकास, भगवान बुद्धांच्या उपदेशांना लक्षात ठेवणं. आज साऱ्या देशात दीपदान उत्सव साऱ्या ठिकाणी साजरा केला जातो आणि जे करत नाही त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा करू नये. दिवा दीप बौद्धांचा आविष्कार आहे. कसा आहे आविष्कार? 4 वेदांचे हिंदीत भाषांतर झाले. त्यांचे अनुवादक गंगा शरण शर्मा होते. ते आपल्या ऋग्वेदाच्या प्रस्तावनेत लिहितात की मी 4ही वेदांचे भाषांतर अनुवाद केले. त्यामध्ये सुख आरामाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण हे जाणून मला खूप आश्चर्य वाटले की त्यात कोणत्याच प्रकारच्या पर्यायी वैकल्प प्रकाशाचं वर्णन नाही. वैकल्प पर्यायी प्रकाश काय?
एक प्रकाश असतो प्राकृतिक, जसं की सूर्यप्रकाश, दिवसाचा उजेड, रात्री चंद्रातून बाहेर पडणारा प्रकाश म्हणजे चांदणे. परंतु वैकल्प पर्यायी प्रकाश कोणते असतात? जे माणसाने आपल्या बुद्धीने, आपल्या प्रज्ञेने, विचारांनी निर्माण केलेले प्रकाश, जसे की दिवा, मेणबत्ती, कंदील हे आहे. तर मग मित्रांनो, जर कोणत्याच वैकल्पिक प्रकाशाचं वर्णन वेद मध्ये नाही, तर मग सर्वात पहिले वेदाव्यतिरिक्त दिव्याचे वर्णन सर्वात पहिल्यांदा बुद्धवाणीमध्ये येत आहे. जेव्हा बुद्ध म्हणतात अपो दीप भव, तर मग हे जो दीपक दिवा आहे हे बौद्धांचे पॅन्डंट, आभूषण, दागिना आहे. त्यामुळे कार्तिक अमावस्येला दीपदान उत्सव सण साजरा केला जातो. भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या पावन स्मृती आठवणीत जे निर्माण केलं जातं ते त्यांच्या अस्थिकलशावर बांधलेलं असेल किंवा त्यांच्या स्मारकाच्या आठवणीच्या जागेवर बांधलेली वास्तू असेल, तिला धम्मस्कंद म्हटलं जातं.